महाराष्ट्र राज्य सरकारने एक GR काढला आणि त्या GR मध्ये असं लिहिलंय की आता जे प्रवेश व्हायचे आहे शैक्षणिक प्रवेश, ते शैक्षणिक प्रवेश करताना मराठा समाजाला एसीबीसी आरक्षणातून जागा देता येणार नाहीत आणि खुल्या प्रवर्गातून आम्ही त्यांना जागा देऊ. खरं म्हणजे असं सरकार म्हणते खुल्या प्रवर्गातून आम्ही त्यांना जागा देऊ, हे त्यांनी म्हणायची काहीच गरज नाही, कारण ते काही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला खुल्या प्रवर्गापासून रोखू शकत नाही. त्यामुळे देऊ म्हणायचं काही त्यांचं काही कारणच नाही. आरक्षणात नसला की आपोआपच तो खुल्या प्रवर्गातला कॅन्डिडेट असतो, हे जगजाहीर गोष्ट आहे. परंतु एसीबीसी मध्ये ज्या मार्कावर ज्या गुणांवर आपल्याला प्रवेश मिळणार होता, ते गुण जर खुल्या प्रवर्गात ओपन मेरिट मध्ये कमी पडले तर देणार का सरकार प्रवेश? तर देणार नाही. त्यामुळे सरकारने यात काहीही उपकार केलेला नाही. राज्य सरकार उलटी चाल चालण्याची अजून शक्यता आहे. म्हणजे जे कोणी लोक या सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलतील त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो. आंदोलनाबाबत तर ते सरळ सरळ पोलिसी कारवाई आणि नोटीसी पाठवणे आणि अशा गोष्टीचा अवलंब करू शकतात. त्यामुळे राज्य सरकार मराठा समाजासाठी काही करील अशी सुतराम शक्यता कालही नव्हती आणि आजही नाहीये. आणि 15 तारखेला आपण जे मराठा वैधानिक जनचळवळीचं मिशन सुरू केलेलं आहे, त्या दिवशी आपल्याला या गोष्टीची जाणीव झालेली होती. सरकारशी संवाद करण्याचे मार्ग खुले ठेवणे ही वेगळी बाब आहे, पण त्यांच्यावर विसंबून राहून आपण कोणतीही कृती थांबविणे किंवा करणे ही स्वतंत्र वेगळी बाब आहे. माझं सगळ्या समाजाला हे सांगणं आहे आणि मला जेवढा अभ्यास आहे, जेवढं राजकारण कळतं आणि जेवढं मी वागणं बघतोय या सरकारचं, त्यावरून या सरकारकडून मराठा समाजासाठी पुढच्या महिन्याभरात कोणतीही फार चांगली कृती स्वतःहून घडेल असं काही दिसत नाही. ती पुढे घडेल का ते तर अजून आपण किती आपली चळवळ यशस्वी करतो त्याच्यावरती निर्भर राहणार. परंतु मला त्यामुळेच एवढं सांगायचं आहे की आजचा GR काय आहे, तर त्यांनी जे कालपर्यंत काहीच केलं नाही त्याची पुढची पायरी आहे. म्हणजे मराठा समाजाची बाजू लावून धरायला या सरकारमध्ये एकही मंत्री नाही, एकही आमदार नाही. मराठा समाजाचं हित होत नाही, मराठा समाजावर अन्याय होतो याबद्दल अश्रू ढाळायला त्या सरकारमध्ये कोणीही नाहीये. मराठा समाजाची बाजू घ्यायला कोणीही मंत्री नाहीये, कोणीही आमदार नाहीये आणि आपल्याबद्दल त्या ठिकाणी चांगला विचार करणारे आणि आपल्यासाठी भांडणारे कोणीही नाहीये. या उलट परिस्थिती आहे की विरोधक मात्र संघटित आहेत, सक्रिय आहेत आणि पाहिजे ते करून घेऊ शकतात. ही वस्तुस्थिती आहे. आजच्या GR मध्ये आणखी एक वाक्य नमूद केलंय, तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी असं लिहिलंय की हा जो GR काढलेला आहे हा राज्याच्या महाधिवक्त्याच्या ओपिनियन नंतर काढलेला आहे. कायदेशीर त्यांनी जे मत अभिप्राय दिलेला आहे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी नावाच्या व्यक्तीने, त्यांनी दिलेल्या अभिप्रायाच्या आधारावर हा आजचा जो GR आहे 24 तारखेचा, म्हणजे आज दिसलेला समोर हा GR त्याच्या आधारावर काढलाय. म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहे? सरकार दोषी आहेच, मराठा विरोधकही दोषी आहेच, पण याचं मूळ कुठे जातंय तर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या अभिप्रायामध्ये जातंय. याच महाधिवक्त्याने याच्या सल्ल्यावरून 21 सप्टेंबर 2020 रोजी जे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये महाधिवक्ता लिहून देतात प्रतिज्ञेवर सरकारच्या वतीने की ही जी स्थगितीचा आदेश जो आहे तो शैक्षणिक प्रवेशाला लागू होत नाही आणि प्रायव्हेट संस्थांमधल्या शैक्षणिक प्रवेशाला तर तो लागूच होऊ शकत नाही, कारण त्या आरक्षणच मुळात 2008 नंतर आलेले. तसंच 103व्या घटना दुरुस्तीने 50% नियमच खारिज झालेला आहे असं सरकारने 21 सप्टेंबरच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जी स्थगिती आदेशाची जी प्रक्रिया आहे ही मराठा समाजावर अन्याय करणारी आहे आणि तिचं पालन करता येणार नाही अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सरकारने सुप्रीम कोर्टात लिहून दिलेलं आहे.
मग हे महाधिवक्ता त्या ठिकाणी वेगळं बोलतात आणि नंतर आता अभिप्राय देताना उलटा अभिप्राय देतात. या गोष्टीचा मराठा समाजाने गांभीर्याने विचार केला पाहिजे की पाणी कुठं मुरतंय. परंतु हे सगळं कळूनही आपल्याला आज काय होणार आहे? आपण तर सरळ म्हणतोय की सरकार आणि सरकारचे हस्तक जे कोणी विरोधक असतील ते सगळे आपल्या विरोधातच आहेत. मग आपण सरकारच्या विरोधात आत्ता प्रतिक्रिया देऊन काय हाती काय लागणार? मीडियावाले प्रतिक्रिया घेतात म्हणजे ते त्यांच्या करमणुकीसाठी, टीआरपी साठी घेतात. माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे की ते टीआरपी साठीच घेतात. मागच्या 15 दिवसात ते काय दुःख नव्हतं का मराठा समाजाला? मागच्या 15 दिवसात एक्स्ट्राची स्टोरी केली का या मीडियाने? म्हणजे प्रश्न असा आहे की मराठा समाजामध्ये खूप अनरेस्ट आहे, त्यांना आज दिसलं का? त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणतेही वातावरण पेटवून आणि प्रतिक्रिया देऊन मराठा समाजाच्या हाती काहीच लागणार नाही, कारण या सरकारने काही करायचं नाही असं ठरवलेलं आहे. मी सरकारला वाचवण्याचा प्रयत्नच नाही, मला मस्त त्यांचा आता उद्या राजीनामा दिला पाहिजे असं वाटतंय, पण आपल्याला ऐकून त्या राजीनामा देणार आहेत का? एवढी त्यांनी नैतिकता पाळायचं कुठे ठरवलेलं आहे? एवढं मोरालिटी त्यांच्यामध्ये आहे का? दुसरीकडे बाब अशी आहे की विरोधी पक्ष काय करतायत? तर ज्या दिवशी आपल्या आरक्षणाला स्टे आला त्या दिवशी तर संघटितपणे विरोधी पक्षाच्या आनंदाला उकळ्या फुटल्या होत्या. चंद्रकांत पाटलांनी सरकारला दोष देण्याचा विषय केला, पण मराठा समाजाबद्दल मला दुःख आहे असं म्हटलं का त्यांनी? फडणवीसांनी आजची जी प्रतिक्रिया दिली ती काय मराठा समाजाच्या बाजूची दिलेली नसून इतर सर्वच विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले होते असं म्हटलेलं आहे, आणि म्हणून हे सरकार अकार्यक्षम आहे असं म्हटलेले. मराठा समाजावर अन्याय होता असं फडणवीसने सुद्धा म्हटलेलं नाहीये. आणि मराठा आरक्षणाचं मातेरे या सरकारने केलं असं चंद्रकांत दादा म्हटलेले. मराठा आरक्षणाचं मातेरे या सरकारने केले हे तर बरोबरच आहे, हे दिसणारी गोष्ट आहे. पण आता मी काही गोष्टी जर सांगू लागलो फडणवीस साहेबांच्या काळातल्या तर या महाराष्ट्रामध्ये राजकीय हाहाकार होतील. त्यातली एक गोष्ट सांगतो की 4 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 4 वाजता 3:30-4च्या दरम्यान आम्ही 4ची मीटिंग ठरवली होती. फडणवीस साहेब 3:30ला आले होते. माननीय माजी न्यायमूर्ती BN देशमुख साहेबांच्या घरी मीटिंग झाली. त्यामध्ये माननीय न्यायमूर्ती म्हसेसर सुद्धा हजर होते, माननीय सदानंद मोरे होते, माननीय बाबा बांड होते, माननीय नॅचरल शुगरचे बीबी ठोंबरे साहेब होते. या 5 मराठा व्यक्तींच्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत फडणवीस साहेबांबरोबर मीटिंग झाली, ते मुख्यमंत्री असताना. मी त्या मीटिंग मध्ये हजर होतो. माननीय तात्यासाहेब देशमुखांनी फडणवीसांना एक छोटी विनंती केली की बाबा रे, तू मराठा समाजाला काही देऊ इच्छितच असतील आरक्षण म्हणून, देतो म्हणतो ना, तर द्यायचंच असेल तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये कुणबी म्हणून आरक्षण दे. हे माननीय तात्यासाहेब देशमुखांनी सांगितलं होतं. फडणवीस असं म्हणाले होते की मला माहितीये मराठा आणि कुणबी एकच आहे, मी 2 ओळीचं पत्र जरी काढलं की मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिले पाहिजे तरी विषय संपू शकतोय, मला माहिती, असं फडणवीस साहेब म्हणाले होते. परंतु मी तसं करणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं, कारण मला ओबीसींना दुखवायचं नाही असं फडणवीस साहेब म्हणाले होते. मग बैठक संपायची वेळ आली, 1 तासभर बोलून सुद्धा हाती काही लागत नाही असा विषय आला. मग उठता उठता फडणवीस साहेब म्हणले की मराठा समाजाला एसबीसी मध्ये घातलं तर काय होईल? एसबीसी म्हणजे 2% जे 50% वरचं आरक्षण आहे त्यात घातलं तर काय होईल? त्या दिवशी मराठा समाजाचे काही मोर्चे निघाले होते. 4 ऑक्टोबर पर्यंत बरेच मोर्चे झाले होते 2016 साली. परंतु जे ऍफिडेव्हिट कोर्टात दाखल व्हायचं होतं ते झालेलं नव्हतं आणि आयोग वगैरे भानगड त्या दिवसापर्यंत आलेले नव्हते. तातडीने त्यावेळेला आरक्षणाचा एक्झिस्टिंग क्लासमध्ये शिरकाव करण्याची ती एक संधी त्या दिवशी घेता येईल का म्हणून ती मीटिंग केलेली होती. तर फडणवीस साहेबांनी प्रश्न केला त्या बैठकीमध्ये तात्या साहेबांना आणि न्यायमूर्ती म्हसे सरांना की एसबीसी घातलं तर चालेल का? आणि बांधवांनो, त्या मीटिंग मध्ये 2 माजी न्यायमूर्तींनी मराठा समाजाच्या वतीने असं सांगितलं होतं की एसबीसी घातलं तरी चालेल, पण मराठा समाजाला अस्तित्वात असलेल्या
आताच्या आरक्षणाच्या कोट्यातच आरक्षण दिलं पाहिजे असं त्या दिवशी 2 न्यायमूर्तींनी फडणवीसांना सांगितलं होतं. चंद्रकांत पाटलांना ही गोष्ट माहित नसेल तर आता त्यांच्या कानावर माझा व्हिडिओ पाठवा. त्या दिवशी 2% घाला मराठा समाजाला ही मागणी 2 न्यायमूर्तींनी केली होती. फडणवीस म्हणला मी बघतो. आणि फडणवीस साहेबांना इतक्या नंतर आठवणी करून दिल्या, लिखित आठवणी करून दिल्या. फडणवीस साहेबांनी डोळे बंद करून घेतले, बघितलं काय नाहीच. फडणवीस साहेब आम्ही आरक्षणाचा कायदा होण्यापूर्वी 4 दिवस आधी भेटलो होतो तुम्हाला. मी आणि श्रीराम पिंगळे भेटलो होतो, तिघांची मीटिंग झाली. आम्ही तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही आम्हाला कमी द्या, 2% ओबीसीतले आणि 2% एसबीसीतले करून आम्हाला तुम्ही एक्झिस्टिंग कोट्यामध्ये घाला. हे आम्ही विनंती केली तर तुम्ही म्हटले आधीच्या सरकारने 16% दिलं, मी पण 16% देणार. आणि आम्ही म्हटलं टिकण्याचं काय, तर तुम्ही तेव्हाच सांगितलं होतं की मी वर्षभर कसंही टिकविल. तो काळ होता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा 2018चा. आणि तुम्ही वर्षभर या अंदाजाने सांगितलं होतं की इलेक्शन होऊन जाईल तुमचं पुढचं, आणि इलेक्शन पर्यंतच हे आरक्षण टिकवायचं तुमची मनसा होती फडणवीस साहेब, तुमची मनसा होती. आणि आता तुम्ही नाकाने कांदे सोलता या सरकारने आरक्षण घालवलं म्हणून. आम्हाला या सरकारबद्दल अजिबात प्रेम नाहीये. मराठा म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की आमचं कोणीच उरलेलं नाही या राजकारणामध्ये. पण तुम्ही जे नक्रासूर ढाळण्याचा प्रयत्न करताय ते तरी निदान इमानदारीने ढाळा ना. तुम्ही त्यातही नरोबा कुंजरोबा करतायत की इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. चंद्रकांत दादा तुम्ही काय नाकाने कांदे सोलताय. मी ओबीसीच्या विरोधात पिटिशन टाकलं तर तुम्ही आमचा बदला किती मोठा घेतलाय मला माहिती नाही का. आम्ही ज्या खोलीवर राहत होतो लॉज मध्ये तिथे तुम्ही पोलीस पाठवले हे मला माहिती आहे. चंद्रकांत दादा तुम्ही मला सांगायला लावू नका सगळ्या गोष्टी. आम्ही मुंबईत राहून मराठा आरक्षणाची लढाई लढत होतो आणि हे आम्हाला मारायला उठले होते असे हे भाजपचे लोक आहेत. यांचा काय भरोसा धरणार की हे सरकार घालवलं. कदाचित घालवेल सुद्धा मराठा समाज. ताकद आहे आपली. आपण 8 दिवसात 15 दिवसात हे सरकार घालवू पण शकतो. पण आणायचं कोणाला. हा सरकारी राजकारणाच्या खेळात मराठा समाज जर अडकला तर कधीही काहीही मिळणार नाही. हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो बांधवांनो. ही लढाई आपल्याला बुद्धीच्या आधाराने राष्ट्रीय स्तरापर्यंत भारतीय पातळीवर आपल्या बुद्धीनेच लढावी लागणार आहे. आपल्या मदतीनेच लढावी लागणार आहे. आणि समाजानेच लढावी लागणार आहे. राजकीय लोक आपल्या फायद्याला धावून येणार नाहीत. ते फडणवीस असो, चंद्रकांत पाटील असो, पवार साहेबांची सुद्धा मर्यादा लक्षात घ्या. ते सुद्धा कोणत्याही सरकारच्या बाहेर जाऊन ओबीसीच्या कोट्यात मराठा समाजाला घालण्याच्या फेवरचे नाहीत. चंद्रकांत दादा तर आमचा बदलाच घ्यायला लागले ते आम्ही ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन टाकलं म्हणून. फडणवीस तर त्या दिवसापासून आमच्यावरती इतके रागावलेले की ते अजूनही आमचं त्यांच्याशी संवाद जुळलेला नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की जर हे सरकार घालवायचं तर जरूर घालवू. पण चंद्रकांत दादा पाटील आणि आपले देवेंद्रजी फडणवीस असं आश्वासन देतात का मराठा समाजाला की आम्ही आलो तर तुम्हाला ओबीसी मध्ये आम्ही सुरक्षित आरक्षण देऊ, असं आश्वासन देऊ शकतात का हे. आणि जर असं आश्वासन देऊ शकत नसतील तर मग यांचाही आम्हाला काही उपयोग नाही, ज्या आहेत त्यांचाही आम्हाला काही उपयोग नाही. मग आता यांना सोडून द्यायचं का. यांना सोडून अजिबात द्यायचं नाही. त्यांची वेळ येणार आहे तेव्हा आपण काय करायचं ते करू. आपण काही आता कोणालाही यापुढे माफ करणार नाही. भाजपला आपण एक धडा शिकवला, यांनाही 2 धडे शिकवू. परंतु आता हे बोलून काय उपयोग नाही बांधवांनो. याच्याने आपल्या हाती काय मिळणार आहे. आपल्याला त्याच्यासाठीच आपण 15 नोव्हेंबरला एक मराठा वैधानिक जनचळवळ सुरू केली. आज महावितरण मधले आणि महापारेषण मधले लोकांचे समस्या उभी राहिली की त्यांना डावलून अपॉइंटमेंट देत आहेत. आज एक GR निघाला की मराठा विद्यार्थ्यांना डावलून काही ऍडमिशन्स करतायत. पण आरक्षण हा काय या वर्षाचा विषय नाही. हा 25 वर्ष झाले. अनेक लॉस, अनेक तोटे आपण सहन केलेले. आणि आरक्षण आपल्याला जे मिळालं हेच का घेतलं, ओबीसीतच का घेतलं नाही असे म्हणणारे महाभाग पण आहेत. पण ओबीसीच्या बाहेर घालवलं कोणी, ते काँग्रेस पक्षाने घालवलं हे सगळे जग जाहीर गोष्ट आहे. 1967ला म्हणजे असा आरोप केला जातो की गेल्या 60 वर्षामध्ये सगळेच मराठा मुख्यमंत्री झाले. हे खोटं आहे. कारण पहिल्या 13 वर्ष मुख्यमंत्री मराठा नव्हता. त्या काळात तर पहिली यादी निघाली 67ला. तेव्हा आम्हाला गाळलं तेव्हा कुठे मराठा मुख्यमंत्री होता.
काँग्रेसने सगळा मागचा मराठा म्हणजे काँग्रेसने सामाजिक न्यायासाठी खूप काम केलं असेल, काँग्रेसचा सेक्युलर विचार असेल, काँग्रेसचे बाकी सगळं मान्य करू आपण, एक वेळ काँग्रेसने देशाचा विकास केला हेही मान्य करू, परंतु मराठा समाजाच्या हिताच्या बाबतीत काँग्रेसने कधीही योग्य भूमिका घेतलेली नाही, हे पण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे ना. 67 साली आमचं यादीतून नाव गाळलं, जेव्हा 92-93 ला आरक्षण लागू झालं तेव्हाही नरसिंहरावांचं काँग्रेसचं सरकार होतं. 94 ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये 16% आमचं ओपन मधलं आरक्षण जे मराठ्यांच्या वाट्याचं होतं ते ओबीसीच्या मड्यावर घातलं, तेही काँग्रेसचं सरकार होतं. आणि नंतर सुद्धा आता जे सगळं 2014 साली आरक्षण दिलं तेव्हा दोन्ही काँग्रेसचं सरकार होतं, दोन्हीने मिळून आपला जीव घेतलेला. फडणवीसने तेच आरक्षण पुढे ठेवायचं म्हणून पुन्हा 50%च्या वरच आरक्षण दिलेलं. समजा 14 साली हारायचंच होतं तर ओबीसी दिलं असतं, हारलो असतं तर फडणवीसला तरी निदान वरचं आरक्षण द्यायची बुद्धी झाली नसती. त्यामुळे या राजकीय पक्षांचे आरोप मोजायला लागले तर रात्र पुरणार नाही इतका विषय आहे. त्यामुळे त्याच्यातून आज काही मिळणार नाही बांधवांना. मला एकच दिसतंय की आज आपल्याला मिळवायचं असेल तर मराठा समाजाने मराठा समाजाच्या ताकदीवर मिळवावं लागेल. आजपर्यंत आपल्याला जे पुढे गेलेलो आहे ते पण मराठा समाजाच्या ताकदीनेच गेलेलो आहोत. सरकारच्या उपकारामुळे आणि सरकारच्या कृपेमुळे आपलं आरक्षण इथपर्यंत पोहोचलेलं नाही. आणि सरकारमध्ये जर एखाद्याने आपल्या फेवरचं काम केलं तर विरोधात काम करणारे शेकड्याने आहेत. त्या ठिकाणी दारितले शुक्राचार्य आहेत आणि मूळ दैत्यासारखे आसुड म्हणजे हत्यारं घेऊन पारजणारे समोर वडेट्टीवार सारखे लोकही आहेत. त्यामुळे त्या राक्षसांची लढत आपली एनर्जी घालवण्यात काही अर्थ नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण आपली जी वैधानिक जन चळवळ आहे तिला मजबूत केलं पाहिजे आणि ती महाराष्ट्रव्यापी केली पाहिजे. ही शक्ती जी आहे ही आपल्याला कामाला येणार आहे. आपल्याला या सरकार विरुद्ध जर लढायचंच असेल तर एक दिवस महाराष्ट्रभर प्रत्येक गावात आपण उपोषण करायला लागलं पाहिजे. आपण एक दिवस इतके अर्ज करावे की एकाच दिवसात 1 लाख अर्ज मुख्यमंत्र्याला आपण करू शकलो पाहिजे. पण ती ताकद येण्यासाठी आपल्याला वैधानिक जन चळवळीमधून आधी समाजाची संघटना उभी करावी लागेल. आपल्याला समाजाला शिक्षित करावं लागेल, आपल्याला समाजाला तयार करावं लागेल. त्यामुळे आता या सरकारच्या विरुद्ध प्रतिक्रिया देऊन आणि काही होणार नाहीये. आज दिवसभरात आपण GR बद्दल दुःख व्यक्त करतोय. त्या GR बद्दल आपण कोर्टात आव्हान देऊ शकतो का? किती वकील बांधवांनी याच्याबद्दल विचार विनिमय केला? त्या GR ला आपण आव्हान देऊ शकतो का? असं किती लोक वकील बांधवांकडे जाऊन भेटून आले GR घेऊन जाऊन? मराठा समाजामध्ये हजारो लायक वकील आहे. मग एक छोटी गोष्ट आपण कोर्टात चॅलेंज करू शकतो की नाही करू शकतो? याच्यावरची प्रतिक्रिया आली का कुठल्या टेलिव्हिजनवर किंवा कुठल्या मीडियामध्ये? तर असं जे मूलभूत भांडण आहे ते राहतं बाजूला आणि बाकीच TRPचे सगळ्या क्रिया प्रतिक्रिया येत राहतात आणि त्याने मराठा समाजाचं नुकसान होण्याशिवाय काही होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आणखी मराठा समाजाच्या मुलांवर गुन्हे लागतील असं आपण काहीही करू नये. मराठा समाजाच्या मुलांना या चुकीच्या दिशेला आपण प्रवृत्त करू नये की आपण तलवारी काढू, आपण असं करू, आपण तसं मंत्र्याला फिरू देणार नाही. काय उपयोग नाही. मंत्र्याला यायची इच्छा नाही तुमच्या भागामध्ये फिरायला तर त्याला फिरू देणार नाही असं म्हणून काय साध्य होणार आहे आपल्याला? कोरोना म्हणत ते मस्त 5 स्टार आली छान ठिकाणी त्यांचे आराम चालू आहेत सरकारच्या खजिन्यातून खर्च करून. त्यामुळे आपण आता अशी अनैसर्गिक किंवा हिंसावादी गोष्टी करून मराठ्यांना काही मिळणार नाही. जसं सरकार निष्क्रिय म्हणून आपण आता म्हटलं तरी काही होणार नाही, तसं आम्ही तलवारी काढू, आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही, आम्ही असं करू, त्याने सुद्धा काय होणार आहे? त्यामुळे आपण जर लढायचं असेल तर वैधानिक जन चळवळीचं आपलं जे टार्गेट आहे 1 लाख अर्ज सुप्रीम कोर्टात केले पाहिजे. आता या अर्जावर टीका करणारे महाभाग आहेत की यापूर्वी असं झालं नाही, मग आता कसं काय? जे यापूर्वी झालं नाही म्हणून आता व्हायचं नाही. मराठा क्रांती मोर्चे कुठे यापूर्वी झाले होते? दुसरा मुद्दा आहे की याला काही अर्थ आहे का वैधानिक पातळीवर, कायदेशीर पातळीवर? बांधवांनो, कायदे हे समाजाच्या दबावामुळेच झालेले आहेत आतापर्यंत. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करायची असेल तरी समाजाचा दबाव कामाला येतोच. काल मुंबईत आम्ही गेलो होतो, अनेक वकिलांशी चर्चा केली. ते म्हटले की लोकांचे जर अर्ज यांनी फेकून दिले,
रजिस्ट्रारने जर ते चीफ जस्टिस समोर मांडलेच नाही तर काय करायचं? तर आपण 1000 माहितीच्या अधिकारात पत्र पाठवायची सुप्रीम कोर्टाला की आम्ही पाठवलेल्या अर्जाच्या पुढे काय केलं, त्यालाही ते केराची टोपली दाखवतील. मग आपण 1000 पर्सनल सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन अर्ज दाखल करायचा आणि मला माझी बाजू मांडायची म्हणून आपण भूमिका घेऊ. कायद्याची लढाई आपण एक एक करून पुढे जाऊ शकतो. महिना लागेल, 2 महिने लागेल, पण तोच मार्ग आपल्या समोर आहे. कारण आज मराठा समाजाच्या समस्यांचं, सगळ्या समस्यांचं मूळ जे आहे ते आपलं आरक्षणाला स्थगिती आलेली, हे त्याचं मूळ आहे. आणि या आरक्षणाला स्थगिती आलेली याच्यावर राजकीय प्रभाव मोठा आहे, त्याच्यावर केंद्र सरकारचा प्रभाव आहे, केंद्र सरकारमध्ये असलेल्या पक्षाचा पण प्रभाव आहे आणि तो पक्ष ज्या कम्युनिटीला रिप्रेझेंट करतो त्या प्रवृत्तीचा पण तो प्रभाव आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट आणि युथ फॉर इक्वालिटी सारखे जे असे अहिंदू लोकांचे, हिंदू असलेल्या मराठा समाजावर अन्याय करण्याच्या उद्देशाने सुरू झालेले जैन, ब्राह्मण अशा लोकांचे ते गट आहेत. त्यामुळे आपण आता सध्या त्यांच्यावरही टीका करून काही होणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष वैधानिक जन चळवळ जी आहे तिच्या माध्यमातून मराठा समाजाचं हे जे लढाई आहे, कायदेशीर लढाई, ती मजबूत केली पाहिजे. हा आपला पहिला भाग झाला. आता मग यांना सोडून द्यायचं का असंच? तर बिलकुल सोडायचं नाही. त्याच्यासाठी पण आपण दुसरी कृती करायचं ठरवलेलं. त्यासाठी मला समाजाची साथ हवी आहे की म्हणणारे भरपूर म्हणतात ओबीसीत का घालत नाही, ओबीसीत घालणं हाच पर्याय, ओबीसीची मागणी का करत नाही. पण असं म्हणणाऱ्यापैकी एकाही महाभागाने ओबीसीच्या विरोधात अजून हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये भूमिका घेतली नाही, पिटिशन टाकलेलं नाही. मी वाट बघत होतो कोण करतंय का म्हणून, परंतु अजून कोणीही ओबीसीच्या विरुद्ध प्रत्यक्ष कोर्टात पिटिशन दाखल केलेलं नाही. जे एखादा कोणी म्हणेल आमचे पूर्वी पिटिशन आहे ते सुद्धा आमचंच पिटिशन त्यांच्या नावाने टाकलेलं, आम्ही ड्राफ्ट करून दिलेलंच, पण तेही चालवत नाही. मला हे सांगायचंय की आता आपण ठरवलेलं आहे या सरकारला त्यांचं जे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. आता ओबीसीचं पिटिशनही आम्ही चालवणार. हायकोर्टच्या निर्णयाची त्याला जोड देणार की हायकोर्टने आदेश दिलेला आहे की मराठा समाजाचा ओबीसीतच समावेश केला पाहिजे म्हणून, त्याची 176व्या पॅराग्राफची त्याला आपण जोड देणार. आणि त्याबरोबर आपण नवीन काही त्याला प्रेयर्स जोडून मॉडिफाईड पिटिशन आपण लवकरच दाखल करू. त्याला फार दिवस लावणार नाही, एक 8-10 दिवसाची प्रक्रिया आहे. आम्ही त्याच्यावर अजून अभ्यास करतोय. त्यामुळे हायकोर्टातलं जे ओबीसी, आता याच्यामध्ये पुन्हा असा विषय आहे की ओबीसी आरक्षणाच्या विरुद्ध आपण पिटिशन टाकतोय का? ओबीसी आरक्षणाला आपला विरोध नाही बांधवांनो, कारण ओबीसीच्या कोट्यात तर आपल्याला जायचे. मग त्याच्या विरुद्ध पिटिशन कसं टाकणार आहे आपण? आपण फक्त ओबीसी मध्ये ज्या बेकायदेशीर घटनाबाह्य पद्धतीने गुंडाईजम करून, पॉलिटिक्स करून, जातीयवाद करून जे घुसून बसलेले आहेत घुसखोर, त्यांना आपण बाहेर काढण्यासाठी पिटिशन टाकतोय. मग ते जातीय भांडणं लावतायत असल्या आरोपाला मला काही आता भीक घालायची नाही. आम्हाला जातीय भांडणं लावायचे नाही, आम्हाला गृहकलह करायचं नाही, कोणत्याही जातीचं नाव घ्यायचं नाही. आम्ही जे काय लढणार ते कोर्टात लढणार आहोत. कोर्टात येऊन सांगा तुम्हाला आमच्या विरुद्ध काय सांगायचं. आम्ही कायदेशीर लढाई लढतो आहोत आणि घटनेच्या चौकटीत लढतो आहोत. आम्हाला कुठलंही दूषण दिलं तर आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपलं जे ओबीसी रिझर्वेशन मधल्या जातींच्या विरुद्ध जे पिटिशन आहे ते पिटिशन भटक्या विमुक्तांच्या विरुद्ध आपण टाकत नाहीये बांधवांनी. ते पिटिशन SC STचा संबंधच नाहीये त्या पिटिशनशी. त्यामुळे जे काही इलिगल घडले आणि अशा जाती त्याच्यात बेनिफिट घेत आहेत की ज्या मराठ्यांना ओबीसीत येण्यापासून रोखतायत, अशा जातींचं आम्ही पितळ उघडं पाडण्यासाठी ते पिटिशन चालवणार आहोत. हे एक बाब झाली. दुसरी बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे सेंट्रलला रिझर्वेशन मिळतं ओबीसीच्या जातींना, तर त्या यादीला पण आपण चॅलेंज करणार आहोत की ही बोगस यादी महाराष्ट्रातच बोगस आहे, ती सेंट्रल मध्ये कशी व्हॅलिड होऊ शकते. पुन्हा एकदा सांगतो की इंदिरा साहनीने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये मंडलला व्हॅलिडेट करून निकाल दिलेला नाही. दया भावनेने 27% आरक्षण मान्य केलेलं आहे. मंडलचं परीक्षण इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये 9 जजेसच्या बेंचने केलेलं नाही. त्याच्याबद्दल आपण लिखित आपल्या IA मध्ये, या पिटिशन मध्ये सगळे पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर इथे चर्चा करायची गरज नाही.
त्यामुळे केंद्रामध्ये महाराष्ट्रातले जे ओबीसींना रिझर्वेशन मिळतं ते पण आपण आता चॅलेंज करणार आहोत. ते पण आम्ही अभ्यास करतोय. एक 8-10 दिवसात त्याचाही आपण निकाल लावूया, ते पण दाखल करूया. त्याशिवाय आणखी जे यांचा जीव की प्राण आहे, जे कोणी आहेत त्यांनी लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना वाटतं की गाव पातळीवर, सोसायट्यांमध्ये, नगर परिषदेमध्ये सगळीकडे जे आरक्षण मिळतं ओबीसी नावाने, ते आरक्षण घ्यायला ती यादी चालत नाही जे यादीवर ते आरक्षण दिलं जातं. 15-4 आणि 16-4 साठी जी यादी वापरली जाते ती राजकीय आरक्षणाला चालत नाही. त्यालाही आम्ही आता चॅलेंज करणार आहोत. त्यामुळे 4 मार्गाने आपण आता या प्रश्नाला हात घालूया. तो म्हणजे पहिला, आपलं वैधानिक जनचळवळ मजबूत करून मराठा आरक्षणावरची स्थगिती कशी उठवता येईल याचा लढा आपण लढूया. आणि तेच सगळ्या महाराष्ट्रातल्या समस्येचं मूळ आधी त्याच्यावर आपण विजय मिळवायचा प्रयत्न करूया. दुसरा मुद्दा असा आहे की राज्यातल्या ओबीसी रिझर्वेशन मध्ये जे धनदांडगे आणि घुसखोर जे घटनाबाह्य पद्धतीने घुसलेले वडेट्टीवार सारखे त्यांना आधी बाहेर काढूया. तिसरी गोष्ट अशी की राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषदा, सोसायटी अशा सगळ्या ठिकाणी जे राजकीय आरक्षण ओबीसीच्या नावाने मिळतं ते आरक्षण बंद पाडण्यासाठी आपण पिटिशन टाकूया. आणि चौथी गोष्ट अशी की केंद्रामध्ये राज्यातल्या ओबीसींना जे आरक्षण मिळतं ते बोगस आहे हे सिद्ध करण्यासाठी एक पिटिशन टाकूया. कदाचित उद्या ओबीसीच्या रिझर्वेशनला स्टे मिळणार नाही, ओबीसीच्या म्हणजे ओबीसीतल्या जातीच्या रिझर्वेशनला कदाचित उद्या स्टे मिळणार नाही, पण ते किती पोकळ घरात राहतात, किती पातळ काचेच्या घरात राहतात याची जाणीव त्यांना आता करून द्यायची वेळ आली. आणि वर्षभरात 6 महिन्यात त्यांच्या आरक्षणाला सुद्धा स्टे कसा येईल याकडे आपण विषय घेऊन जाऊ शकतो. तर ही लढाई आपल्याला दुहेरी लढायची आहे. मराठा आरक्षण तर वाचवायचंय, पण जे विरोधक आपल्याला शहाणपणा शिकवतात कायद्याचा आणि घटनेचा, त्यांना घटना आणि कायद्याचीच आता भाषा शिकवायची आहे. आणि जर आपण या आरक्षणाला हात घातला तर मग जे अशोक चव्हाण आहे, काँग्रेसचे वडेट्टीवार सारखे मंत्री आहेत किंवा अमित देशमुखांसारखे मराठा विरोधक आहेत, या सगळ्यांना आपण आता मग त्या वेळेला सांगू की आमच्याशी बोललं नाही तर काय होतं म्हणून. ज्यांना कोणाला वाटतं की महाराष्ट्रात जातीय भांडणं लागू नये त्याची भीती मराठ्यांना घालू नका. मराठ्यांना कोणत्याही भांडणाची कधी भीती वाटत नाही. ज्यांना भीती वाटते त्यांनी कायद्याने जर आम्हाला जर सामावून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर सामावून घ्या. आम्हाला हे करायला भाग पाडू नका. आम्ही जे करतो ते सांगून सवरून करतो, दिन दहाडे करतो आणि छातीवर नाचून करणार आहोत. याच्यासाठी आम्हाला कोणाच्याही घाबरायची काही गरज नाही. कोण राजकीय आहे का, कोण गुंड आहे का, कोण पक्षाचा नेता आहे, याला आम्ही भीक घालीत नाही. आणि गांधीजींनी सांगितल्या मार्गाने आम्ही चालतो, त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही नैतिकतेचा प्रश्न उद्भवत नाही. आमची नैतिकता मजबूत आहे. आम्ही कोणावरही अन्याय करत नाही, पण कोणी अन्याय केलं तर तो सहन करायचा नाही. हाही आमचा धर्म आहे, आमचा स्वभाव आहे आणि ही शिकवणच आम्हाला आहे. त्यामुळे आपण असं 4 पद्धतीने आरक्षण, आपलं आरक्षण एका बाजूला कसं खेचून आणता येईल ते, आणि या सरकारला धडा शिकवायचा आता हाच मार्ग आहे. त्यांचं लाडकं जे कुकुलो बाळ आहे त्याला आता थोबडीत दिल्याशिवाय आता हे विषय संपणार नाही. तेव्हा त्यांना मिरच्या लागतील, मग तेव्हा बोलू आपण त्यांच्याशी काय बोलायचे ते. आणि त्याला कोणी अपवाद नाहीये. फडणवीस असो, चंद्रकांत दादा असो, हे तर त्याच्यामुळे आमचे भयानक दुश्मन झालेले. आम्हाला किती त्रास दिलाय त्यांनी, त्यानंतर हे आम्हाला माहितीये. मराठा आरक्षण घालवलं होतं यांनी, त्याच्यामुळेच आमच्यावर आरोप लादता यावं म्हणून मराठा आरक्षण यांनी हातचं घालवलं होतं. 5 वकील आपण लावले म्हणून ते आरक्षण हायकोर्टमध्ये टिकलेलं आहे. त्यामुळे या गोष्टीला फडणवीसांनी आणि चंद्रकांत दादांनी आम्हाला बोलतं करू नये एवढीच आमची त्यांना विनंती आहे. परंतु विषय असा आहे की आता अनेक पोरं आज विचारत आहेत की आपल्या आरक्षणाचं हिअरिंग कधी होणार. बांधवांनो, हिअरिंग आपण उद्याही करू शकतो, परवाही करू शकतो, पण आपले 5-50 हजार अर्ज तर जाऊ द्या सुप्रीम कोर्टामध्ये, दबाव तर वाढू द्या. जितक्या लवकर आपण लाखाचा आकडा गाठू तितक्या लवकर आपण हिअरिंग करून घेऊ शकू. आता हे का आपण लांबवतच राहणार का असं नाहीये, पण मी मागच्या 4 दिवसापासून कळकळीची विनंती करतोय की गावोगाव जा, ओळखी वापरा, नातेवाईकांना सांगा, पण हे अर्ज पोस्टात टाका. हे कोणाचेही म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं हे आंदोलन नाहीये, याचा कोणीही निमंत्रक नाहीये. मराठा वैधानिक जनचळवळीचा कोणीही निमंत्रक नाहीये. बांधवांनो, एसीबीसी वेलफेअर असोसिएशनचं आपल्याला पिटिशन टाकायचं म्हणून त्याला एक संघटनात्मक नाव द्यावं लागतं, म्हणून तिथे त्या पत्रात फक्त नाव लिहिलेलं आहे की अशी मिटिंग झाली यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणून माझं नाव त्यात आलेलं आहे. ते फक्त त्या
एसीबीसी वेलफेअर असोसिएशनच्या हस्तक्षेप याचिकेत नाव घालावं लागतं की आम्ही जे मेंबर अधिकृत केलेले आहेत त्यांची कोणी मान्यता दिली, तर आमच्या संस्थेने मान्यता दिली असं ते सांगावं लागतं, म्हणून माझं नाव त्यात आलेलं आहे. बांधवांनो, असेही काही खोडसाळ आरोप केले जातात की मी आयोगाबरोबर सर्वे केलेला आहे. तर मी आयोगाबरोबर सर्वे केला म्हणून तर आयोगाचा अहवाल चांगला आला हे त्यांना सांगण्याची आता गरज आहे. बांधवांनो, 4 संस्था ब्राह्मणांच्या मराठा विरोधी असलेल्या, एक आपली संस्था होती, कोणीही पर्यायी संस्था द्यायला तयार नव्हतं. लाखे पाटलाला तर मी स्वतः विनंती केली होती की तुमची संस्था द्या म्हणून, परंतु कोणीही संस्था द्यायला तयार नव्हतं. 4 ब्राह्मणांच्या संस्था असून सुद्धा अहवाल मराठ्यांच्या फेवर कसा झाला असले प्रश्न या विरोधकांना पडायला पाहिजेत. मुळामध्ये असं आहे की आपण मराठवाड्याचं जे सर्वे केलेला आहे तो फार इमानदारीने 500 गावामध्ये भेटी देऊन केलेला आहे. त्यामुळे आपला ओरिजिनल अहवाल आयोगापर्यंत गेल्यामुळे सरासरीमध्ये मराठ्यांचं मागासलेपणे उठून दिसलेलं आहे. सरकारने प्रत्येक संस्थेला जे मेहनताना देऊ केला होता तो आम्हालाही दिलेला आहे. सरकारी पैसा हा चेकने येत असतो. त्यामुळे आम्ही 6 महिने सर्वे केला, मराठवाडाभर फिरलो, 10 मुलांची टीम घेऊन, भाड्याची गाडी घेऊन फिरलो. त्याला जे 5-7 लाख रुपये खर्च येतो ते सरकारने दिलेला आहे. आणि त्या खर्चाचा तुम्ही हिशेब केला तर 2 मुलाचा 25,000 रुपये महिना म्हटलं तरी किती लाख रुपये तुम्हाला माहिती आहे 6 महिन्यामध्ये किती खर्च होतो. गाडीचं भाडं जेव्हा आम्ही 4 महिने गाडी लावली इनोवा गाडी, तर त्याला किती खर्च लागला असेल जेव्हा आम्ही 3 महिने गाडी घेऊन फिरलो मराठवाड्याभर तेव्हा. त्यामुळे या असल्या गोष्टीत मला काही रस नाही बांधवांनो. आयोगाचा करार जो माझ्याशी झालेला होता, म्हणजे माझ्या संस्थेशी, तो 30 जून 2018ला संपलेला आहे. आमच्या करारानुसार हे कामकाज चालू असेपर्यंत बाहेर कुठेही प्रतिक्रिया द्यायची नाही, मराठा आरक्षणाबाबत कुठेही काही करायचं नाही असं बंधन होतं, ते आम्ही पाळलेलं आहे. पण 30 जून नंतर एवढंच नव्हे तर आधी सुद्धा, म्हणजे 1 जानेवारी 2018 पासून तर 13 नोव्हेंबर 2018 पर्यंत मी मराठा समाजाच्या फोरमवर किंवा बाहेर जाऊन आणखी कुठे अशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, कुठलेही पिटिशन टाकलेलं नाही आणि कुठलाही भूमिका पब्लिकली घेतलेली नाहीये. त्यामुळे आयोगाचं कामकाज पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचे नियम पाळलेले आहेत. आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आम्ही स्वतंत्र आहोत आमची मतं मांडायला, आणि आमचा संघटनेचा अधिकार कोणी हिरावून घेतलेला नाहीये. आणि हे प्रकरण विरोधकांनी आरोप करायचे ते तर आरोप हायकोर्टमध्ये केलेले आहेत माझ्याबद्दलचे, त्याचं त्या जजमेंटमध्ये स्पष्ट उल्लेखही आहे. हायकोर्टने ते आरोप धुडकावून लावलेले आहेत, त्याचा कुठलाही परिणाम आपल्या जजमेंटवर झालेला नाही. आरक्षण जिंकलेलं आहे आपण हायकोर्टमध्ये, आणि आता हे महाभाग सांगतात सुप्रीम कोर्टात त्याचा परिणाम होईल. सुप्रीम कोर्टात त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण सुप्रीम कोर्टात एक घटनात्मक मुद्द्यावर चर्चा होत असते. आयोगाच्या अहवालात कुठे काय लिहिलंय त्याच्यावर चर्चा होत नसते. पण तरी सुद्धा आपण काळजी घेतोच आहोत. माझ्या नावाने पिटिशन दाखल केलेलं नाहीये, मी पिटिशनर म्हणून कोर्टासमोर नाहीये, परंतु मला गरज पडली तर मी बाजू मांडायला जाऊ शकतो, कारण माझं स्किल मी वापरू शकतो. आणि मी भारतीय नागरिक म्हणून संघटनेचा अधिकार मला आहे, माझ्या समाजाची बाजू लावून धरण्याचा अधिकार मला आहे, अभ्यास करण्याचा अधिकार मला आहे. ज्याला वाटतं मला असा अधिकार नाही त्यांना मुळातच मग मराठ्यांचा अधिकारच मान्य आहे की नाही हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. आणि कोणाला व्यक्तिगत काही आकाश असेल तर त्यांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे, त्यांनी तो आकाश पाळत राहावा, मला त्याचं काही दुःख नाही. मी काही कोणाचं घोडं मारलेलं नाही, मी काही कोणाचा एक पैसा मिळता नाही, त्यामुळे मी कोणालाही मोजत नाही असल्या गोष्टी. माझे विचार स्वतंत्र आहेत हे तर आहेतच, मी कोणत्या पक्षाचा नाहीये ही पण गोष्ट खरीच आहे. मला जे अभ्यासाने कळतं ते मी मांडतो, मी समाजासमोर खुलं ठेवतो. समाजाने स्वीकारलं तर ते समाजाच्या फायद्याचं, नाही स्वीकारलं तर ते माझं अपयश मी समजेल. परंतु मला एवढंच सांगायचंय बांधवांनो की आपण मराठा वैधानिक जन चळवळ हेच आपलं मुख्य काम ठेवलं पाहिजे. सरकारला धडा शिकवायचा असेल तर आपण ओबीसीच्या ज्या आरक्षण आहे त्याला 3 मार्गाने, राजकीय आरक्षणाला, केंद्रातल्या आरक्षणाला, राज्यातल्या आरक्षणाला, 3ही मार्गाने आपण ते लढू. परंतु कुठल्याही परिस्थितीत आपल्या मराठा वैधानिक जन चळवळीवरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. ती जन चळवळ महाराष्ट्रव्यापी करा. आणि मी फार संघटनात्मक काम करून इथपर्यंत आलेलो आहे. ते राजकारण सगळं समजून येते की कोण काय करतं. संवादाचे मार्ग बंद करू नये अशा मताचा मी आहे.
संवाद आपण करत राहू, पण आपली कृती ठरलेली आपण पार पाडत राहू. आपल्याला कोणाच्याही दबावात यायचे काही कारण नाही. त्यामुळे आपण सरकारला भेटलो, शरद पवार साहेबांना भेटलो म्हणून आपण ओबीसीचा कळवळा धारण करू असं काही नाही. आपले मार्ग ठरलेले आहेत, त्यांच्याशी पण आपल्याला शेअर करायचं आहे. काही मदत करतात का, केली तर ती मदतही आपण घेणार आहोत, कारण मराठा समाजाच्या हितासाठी आपल्याला ते पण केलं पाहिजे. परंतु आपल्याला कोणत्याही पक्षाची कोणत्याही सरकारची काही भीती बाळगायचं कारण नाही. आपण आपल्या बलबुत्यावर लढू शकतो. मला एवढंच सांगायचं होतं की आपण सगळ्यांनी विचलित होऊ नका. सगळ्या समस्येचं मूळ आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळालेली स्थगिती. ती स्थगिती उठवण्यासाठी मराठा वैधानिक जनचळवळ हेच आपल्याला कामाला येणारं व्यासपीठ आहे आणि याच चळवळीच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करा, महाराष्ट्रभर प्रचार करायला लावा आणि यामध्ये वकिलांना सहभागी करा. सगळ्यांना सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करायला लावा. जे स्वतःहून पार्टी इन पर्सन आपली बाजू मांडू इच्छितात त्यांनी स्वतःच्या नावाने पिटिशन टाकावं. काय मुद्दे लागतील ते आम्ही देऊ, परंतु मराठा समाजाने सुप्रीम कोर्टामध्ये लढाई लढल्याशिवाय आपल्या आरक्षणावरचा स्टे उठणार नाही. सरकारच्या किती पाय पडलं तर हे सरकारचे कान बहिरे झालेले आहेत आणि ते कुंभकोणी जे आशुतोष कुंभकोणी आहे त्यांच्या पलीकडे यांची बुद्धी खुंटलेली आहे. त्यामुळे आपण त्यांचा आत्ता फार आशा ठेवण्यात काही मार्ग नाहीये. त्यांचे कधी आपण कान पिळायचे ते पिळू, त्याचे मी मार्ग सांगितलेले आहेत. सध्या आपण मराठा वैधानिक जन चळवळीचं संपूर्णपणे मिशन पुढे नेऊया आणि तोच मला वाटतं आपल्या यशाचा मार्ग आहे. महाराष्ट्रामध्ये आपण काही प्रतिक्रिया देऊन फार काही हासिल होणार नाही, एवढंच मला दिसतं. सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.